आज नवीन कथा सांगायची वेळ आली आहे. कारण आपण ज्या कथा ऐकत मोठे झालो त्या आजच्या वास्तवाशी जुळत नाहीत. स्नो व्हाईट, सिंड्रेला, ब्युटी अँड द बीस्ट या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे राजा, पैसा, मोठा महाल आणि शेवटी ती आनंदाने राहिली. पण कुणीच आपल्याला हे सांगितलं नाही की त्या आनंदासाठी समज, संवाद आणि संघर्ष किती महत्वाचा असतो. आजही अनेक लोक लग्न करताना फक्त पॅकेज, गाडी, घर पाहतात, पण स्वभाव पाहायला विसरतात. म्हणूनच लग्नानंतर काही महिन्यातच ॲडजस्ट होत नाही असं म्हणण्याची वेळ येते आणि तिथंच लग्न संपुष्टात येतं. आपल्याला शिकवलं गेलं की पैसा असेल तर सगळं मिळतं. पण पैसा सुविधा देतो, सुरक्षितता देतो, आनंद देतो असं नाही. आनंदासाठी समज लागते. आज पैसा असूनही एकटेपणात जगणारी माणसं वाढत आहेत. कारण नातं सांभाळायचं ज्ञान आपल्याला कोणी शिकवलेलं नाही. मोठ्या पगाराच्या नोकरीत असलेले अनेक लोक मानसिक तणावात असतात. साधं आयुष्य जगणारी पण भावनिकदृष्ट्या जोडलेली जोडपी जास्त समाधानी असतात. आजच्या जगात मुलगी फक्त सुंदर असणं पुरेसं नाही. कारण सौंदर्य हे वयाबरोबर बदलतं, पण आत्मनिर्भरता आयुष्यभर साथ देते. आजची मुलगी शिकते, कमवते, निर्णय घेते आणि स्वतःसाठी उभी राहते. आणि हे चुकीचं नाही, तर हे खूप गरजेचं आहे. स्वतः कमवणारी मुलगी नात्यात भीतीने नाही तर आत्मविश्वासाने उभी राहते. आर्थिक स्वातंत्र्यामुळे ती चुकीच्या नात्यात अडकून राहत नाही. पण समाज अजूनही म्हणतो मुलगी जास्त कमवत असेल तर नातं टिकत नाही. खरं तर प्रश्न कमवण्याचा नसतो तर इगोचा असतो. जिथे दोघेही एकमेकांच्या यशाचा आनंद घेतात तिथे नातं अधिक मजबूत होतं. जो पुरुष बायकोच्या प्रगतीला सपोर्ट करतो तो नातं उंचीवर नेतो. जो इन्सिक्युअर होतो तिथं संघर्ष वाढतो. त्याचप्रमाणे मुलांसाठीही जुन्या कल्पना बदलायला हव्यात. पुरुष म्हणजे फक्त कमवणारा नाही तर समजूतदार, नातं टिकवणारा, शांत ऐकणारा, भावनांना महत्त्व देणारा असावा. पुरुषालाही भावना असतात, पण त्या दडपायला शिकवल्या जातात आणि तिथूनच समस्या सुरू होते. भावना व्यक्त न करणारा पुरुष नात्यात दूर जातो. संवाद साधणारा पुरुष नातं टिकवतो. शारीरिक फिटनेस तितकाच महत्त्वाचा आहे, तितका मानसिक फिटनेसही गरजेचा आहे. रागावर नियंत्रण, ताण हाताळणं, अपयश स्वीकारणं हे सगळं शिकवणं समाजाने गरजेचं आहे. छोट्या गोष्टींवर रागवणं, नातं तोडणं, शांतपणे संवाद साधणं म्हणजे नातं जोडतं. नात्याची खरी पायाभरणी नैतिक मूल्यावर होते. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मान या गोष्टी नसतील तर कोणतंच नातं टिकत नाही. फक्त प्रेम अट्रॅक्शन नाही तर ती जबाबदारी आहे. कठीण काळातही साथ न सोडणं म्हणजे निष्ठा. चुका मान्य करणं म्हणजेच प्रामाणिकपणा. विश्वास हा नात्याचा कणा आहे. जिथे सतत शंका, फोन तपासणं, प्रश्न विचारणं, तिथे हळूहळू प्रेम मरतं. विश्वास म्हणजे आंधळेपणा नाही तर सुरक्षितता आहे. विश्वासामुळे नात्यात मोकळेपणा येतो.
अविश्वासामुळे नात्यात दुरावा येतो. मी आणि तू यापेक्षाही आपण हा विचार खूप महत्वाचा आहे. नातं म्हणजे स्पर्धा नाही, तर भागीदारी आहे. जिंकणारा हरणारा नसतो, तर एकत्र पुढे जाणारे दोन लोक असतात. निर्णय एकत्र घेतले तर दोष राहत नाही. जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर ओझं वाटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तडजोड म्हणजे स्वतःला संपवणं नाही, तर नात्यासाठी थोडं झुकणं. पण ही तडजोड दोघांनीही करायला हवी. एकाने सतत ॲडजस्ट केलं तर नातं तुटतं. दोघांनी केलं तर नातं घट्ट होतं. आजची नाती परफेक्ट लोकांमुळे नाही, तर प्रयत्न करणाऱ्या लोकांमुळे टिकतात. कोणीच फ्लॉलेस नसतं. पण मी बदलायला तयार आहे हा विचार खूप मोठा असतो. चुका सुधारण्याची तयारी, एकमेकांना पूर्ण वेळ देणे. म्हणूनच आता जुन्या परीकथा पुन्हा लिहायची वेळ आली आहे. जिथे राजा राणी नाही, तर दोन सामान्य माणसं आहेत, जे एकमेकांना समजून घेतात, वाढायला मदत करतात आणि अडचणीत पळत नाही, तर एकमेकांना साथ देतात. हाच आजच्या काळातला खरा हॅपी एंडिंग होणार आहे.